नमस्कार. सानी कलारंग, मी नीना बेगमपुरे. तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. माझं सानी कलारंग परिवार खूप वाढत चाललेला आहे आणि त्याबद्दल मी सगळ्यांची ऋणी आहे. खूप जण अगदी प्रेमाने लिहितात, सुख सांगतात, दुःख सांगतात, अगदी घरातलं सांगतात आणि प्रत्येकाच्या एक कॉमेंट्समध्ये ना आजकाल एक कॉमन प्रश्न आहे की त्याचं उत्तर सांगा, की आता आम्हाला काही होत नाही, उत्साह वाटत नाही, काय करावंसंच वाटत नाही, खूप अशक्तपणा वाटतो, तर ह्याच्यावर काहीतरी सांगा ना. तर मी खरं सांगू का, थोडंसं आपला जेव्हा मेनोपॉज म्हणजे MC जाते त्याच्यानंतर खूप आपल्या शरीरामध्ये ना खूप हार्मोन्स इम्बॅलन्स होतात आणि त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला असं वाटतं की आपण आणि थोडीशी आपले काय म्हणतात धारणा असते की इतके वर्ष आता आपण केलं ना, आता राहू देत, नको करायला. तर थोडं ही जी भावना आहे की नकारात्मककडे जाणारी ही भावना काढून टाकायची. आपल्याला सकारात्मक राहायचं आहे, कारण आपल्याला पुढचं आयुष्यसुद्धा खूप छान आनंदी घालवायचं आहे. कारण इतके वर्ष आपण घरासाठी केले, आता आपल्यासाठी छान जगायचं आहे, तर आनंदी राहायचं आहे, उत्साही राहायचं आहे, त्याच्यासाठी शरीर छान बळकट ठेवायचं आहे. तर बरेच जण म्हणतात की आमचे खूप हाडं दुखतात, कंबर दुखते, पाय दुखतात, घोपर दुखतं, म्हणजे तळवे दुखतात, परत काय कोणतरी वेगवेगळं सांगत असतं की आता खूपच केसच गळत आहेत, दातच हलत आहेत. तर ह्या सगळ्यांवर एकमेव एक छान मुद्रा आहे आणि खूप काही त्याला कष्ट लागत नाही, फक्त ती खूप शांततेने आणि श्रद्धेने करायची आहे. आपलं जे शरीर आहे ते पंचतत्वांनी तयार झालेलं आहे. तर ह्या हाडांचा सापळा आहे, स्नायूंची बळकटी आहे, आपले केस आहे, दात आहेत, हे सगळं आपलं कुठल्या तर पृथ्वी तत्वाच्या आधिपत्याखाली येतं. आपलं जर पृथ्वी तत्व इम्बॅलन्स झालं तर आपले सांधे दुखतात, कंबर दुखते, पाय दुखतात, परत हाडं दुखतात, प्रत्येक जॉईंट अँड जॉईंट दुखत राहतो. दातांवर परिणाम होतो, म्हणजे दात अचानक हलतात तरी किंवा कीड लागायला लागते, काळे पडायला लागतात, केस अचानक खूप विरळ होतात, परत पांढरे होतात, अचानक खूप पांढरे व्हायला सुरू होतात. तर ह्या सगळ्यांवर एक छान मुद्रा आहे, ती तुम्ही अगदी म्हणजे कराच करा. आणि मला अजून एक सांगणं आहे की अगदी 60पर्यंत तरी कशाला वाट बघायची, लवकर चालू केली, तरुण पिढीने सुद्धा चालू केली की अगदी 50ल्या बायकांनी किंवा ज्यांचे हार्मोनस इम्बॅलन्स सुरू होत आहेत त्यांनी ही मुद्रा करा, म्हणजे तुमचं पुढचं छान आयुष्य छान जाईल, सुखकर जाईल. उगीच हे दुखतं ते दुखतं म्हटलं ना की आपला उत्साह आपण जातो. त्यामुळे आपण अगदी छान ही मुद्रा करायची, फक्त खूप सकारात्मक भाव ठेवून करायची बरं का. असं नाही की कुठेतरी ह्याच्यामध्ये गोंगाटात बसलं आहे आणि आपण केली आहे, असं नाही. TV बघता बघता केली असंही नाही. खूप शांततेत सकारात्मक भाव ठेवायचा. तर ही आपली जी आहे ही पृथ्वी मुद्रा आहे. ती कशी करायची, तर खूप श्रद्धेने करायची. कशी करायची तर दाखवते. आपले हे बघा, हे बोट आहे की नाही आपलं, म्हणजे ह्याच्या करंगळीच्या बाजूचं हे दोन्ही हातांच्या आपलं ज्या आपण हे आहे करंगळीच्या बोटांचं, तर हे बाजूचं करंगळ, हे जे रिंग फिंगर म्हणतात त्याला, तर हे आपल्या अंगठ्याला टच करायचं, किंचित त्याच्यावर दाब द्यायचा. बघा, ह्याच्यावर दाब द्यायचा आणि बाकीची बोटं सरळ ठेवायची आणि आपल्या ह्याच्यावर ठेवायचे. आपण सुखासनात बसा आणि गुडघ्यांवर मांडीवर असे हे जो हात आहे हे मांडीवर ठेवा आणि सुखासनात मणका अगदी ताट ठेवा छानपैकी. आणि कुठलीही मुद्रा करताना मी तुला सांगते 10 मिनटं तरी कमीत कमी करायची असते. आणि या मुद्रेचे तर अतिशय जास्त फायदे आहेत. तर म्हणजे मी तुम्हाला सांगेन की सकाळी 15 मिनटं आणि रात्री 15 मिनटं अशी 30 मिनटं तरी करा, कारण ही इतकी रामबाण प्रत्येक ह्याच्यावर दुखण्यांवर ही उपयोग आहे की तुम्हाला काही दिवसांनी औषधं गोळ्यासुद्धा घ्यायची गरज पडणार नाही. त्यामुळे तुम्ही अशी मुद्रा करा, डोळे अलगद बंद करा आणि जिथे गोंगाट नाही, शांतपणे अशी मुद्रा करा, धारण करा, डोळे अलगद बंद करा आणि दीर्घ श्वसन घ्या आणि मनामध्ये भाव आणा की या मुद्रेमुळे माझं पृथ्वी तत्व अतिशय बळकट होत आहे. ही वैश्विक शक्ती मला पृथ्वी तत्व माझं सगळं भरून, माझी जी झालेली झीज आहे भरून निघत आहे. पृथ्वी तत्वामुळे माझे सगळे हाडं सगळे सुदृढ होत आहे, माझे स्नायू सुदृढ होत आहेत, माझे केस
अगदी अशी कल्पना करा की अगदी जमिनीतनं एखादं झाड कसं वर येतं की नाही, तसे तुमच्या इथे इथे केस उगवत आहेत, अशी ध्यानधारणा करा. म्हणजे असं हे करू ना, पृथ्वी मुद्रा करून माझे दात बळकट झालेले आहे, माझी कंबर सुदृढ झालेली आहे, असा सगळा भाव ठेवून, आणि मी खूप चालते आहे तरी माझे पाय अतिशय बळकट होत आहे, अशी सगळी सकारात्मक भाव ठेवा आणि ही पृथ्वी मुद्रा करा. आणि मला सांगा बरं का, की नंतर काही दिवसांनी एक 8-15 दिवस सलग करा. असं नाही की आज केलं आणि उद्या मिळतील, नाही. आपण जसं जेवतो की नाही, आपल्या ह्याचा तसा हा दैनंदिन आपल्या आयुष्याचा भाग ठेवा, की मला या मुद्रेने जर इतके त्याचे बेनिफिट्स, इतके फायदे मिळत असतील, तर मला ही सकाळी 15 मिनटं, रात्री 15 मिनटं मला माझ्यासाठी काढायची आहेत आणि मी ही मुद्रा लावणार आहे. अतिशय फायदेशीर आहे. तसंच ज्यांना कॉन्स्टिपेशन म्हणजे बद्धकोष्ठता आणि मूळव्याधीचा त्रास आहे, त्यांनासुद्धा या मुद्रेचा खूप फायदा होतो. आणि ज्यांना मूळव्याधीवर असं एक छान आजीबाईच्या बटव्यातलं औषध हवं असेल, तर मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. मी त्याच्यावर सुद्धा तुम्हाला उपाय सांगेन की काय त्याच्यासाठी पोटात घ्यायला लागणार आहे बरं का. आणि अगदी घरगुती उपाय आहे. ही मुद्रा करायचीच आहे, त्यांनीसुद्धा तुमच्या मूळव्याधीवर सुद्धा तुमच्यावर खूप परिणामकारक फरक दिसेल तुम्हाला. पण पोटात जर घ्यायचं असेल तर मला नक्की कॉमेंट्समध्ये लिहून पाठवा की असं आम्हाला सांगा ह्याच्याबद्दल. तर नक्की मी ती पण सांगेल. त्याच्यावरचं जे आजीबाईच्या बटव्यातलं औषध आहे ते नक्की तुम्हाला सांगेल. घरगुती उपाय आणि घरातल्याच साहित्यापासून आपल्याला करायचं आहे. त्यामुळे तुम्ही नक्की मला कॉमेंट्समध्ये लिहून पाठवा. मला वाटतं तुमच्या प्रश्नाची उत्तरं मिळाली असतील. या सगळ्या मुद्रेमुळे तुम्हाला तुमच्यातला आत्मविश्वास वाढेल, उत्साह वाढेल आहे, आणि जे तुमच्यात थोडीशी नकारात्मक भावना झाली होती तीसुद्धा कमी होईल. बघा, तुम्ही करून बघा आणि मला नक्की लिहून पाठवा. आणि आता गणपती आलेले आहेत, तर तुम्ही छान सगळे सण छान उत्साहात साजरे करा बरं का. गौरी आहेत, गणपती आहेत, नंतर नवरात्र येतं, लगेचच पाठोपाठ दिवाळी असते. तर हे सगळे सण उत्साहाने साजरे करण्यासाठी ही मुद्रा तुम्ही करत राहा, सातत्य ठेवा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मनापासून, अगदी मनापासून धन्यवाद.